काय सांगाल आपण तुम्ही पारंपरिक शेती कांदा हा व्यवसाय नाशिक जिल्ह्यात केला जातो, मात्र तुम्ही त्याला फाटाफुटत या टरबूज शेती केली, काय सांगाल? कांद्याला फाटा म्हणजे असं आहे की कांद्याची परिस्थिती अशी आहे की मजूर खर्च खूप आणि उत्पादन खूप कमी येतं, त्या तुलनेत त्याला बाजार नाही. त्याला टरबूज असं आहे की थोडे बाजार कमी जरी असले पण त्याला मजूर लागत नाही, डोक्याला जास्त हेडेक नाही. 60 दिवसाचं पीक आहे. 1 एकरामध्ये 6,000 झाडं लागतात. 6,000 साधारणतः चांगलं जर उत्पन्न आलं तर 25 टन ते 30 टनापर्यंत येतं. 25 टन उत्पादन आलं, 10 रुपये जरी किलोने गेलं तरी त्याने 2.5 लाख रुपये बनतात. 60 ते 70 हजार रुपये त्याचा खर्च होतो, राहिलेला आपल्याला नफा उरतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला हे शाश्वत पीक आहे आणि शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आणि आता सध्या त्याची मागणी कुठे होती? आता सध्या हा माल कोलकात्याला चाललाय. कोलकाता आता रमजान चालू आहे अजून. आणि तसं जर बघितलं तर वर्षभर टरबूजाला या वर्षी बाजार खूप चांगले आहे आणि व्यवस्थित आहे. ज्यांचे टरबुजाचे प्लॉट होते त्यांना चांगले पैसे बी झाले आणि परवडतं. एक व्यवस्थित पीक आहे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण. एक टरबूज पीक केलंय, कसं वाटतं कांद्याचं याच्यात कसं वाटतं? पहिली परिस्थिती म्हणजे कांदा नेमके लावित होते, आता इतकी अपेक्षा झाली का 10 बिघे लावलं त्याला 10 एकर लावू राहिले. त्याच्यामुळे प्रत्येकाची आशा मोठी झाली. यानं 10 एकर लावलं, मी 20 एकर लावायची अपेक्षा करतो. त्याचे प्रमाण वाढून गेलं आणि मजुरी खूप वाढली. मजुरीची म्हणजे त्याचे पर्यायच नाही राहिला. असं लागणीचा खर्च भलताही झाला 15,000 रुपये एकर. कांद्यापेक्षा परवडतं तुम्हाला? कांद्यापेक्षाही परवडतं, खर्च कमी. कांद्यापेक्षा लागणे म्हणजे लागवडीचा खर्च कमी, माणसं मजुरी कमी, असं त्याच्यामुळं टरबूजाची लागवड परवडते. ठीक.